नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण दिवसभर घड्याळाच्या काट्यावर अक्षरशः कसरत करत असतो. पण ही कसरत करत असताना सगळ्या डेडलाईन्स फॉलो करत असताना आपली खूप धावपळ होत असते आणि त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला कामाचा ताण जाणवत असतो. पण ही कामाच्या ताणाची समस्या किती गंभीर आहे आणि या समस्येवर उपाय नेमका काय आहे? या समस्येला आपण नेमकं टॅकल कसं करायचं, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर अमित नाबर. डॉक्टर, तुमचं हिंदुस्तान पोस्ट मध्ये स्वागत. नमस्कार, थँक्यू. डॉक्टर, मला सांगा की कामाचा ताण ही समस्या किती गंभीर आहे, म्हणजे त्याचे किती दूरगामी परिणाम होऊ शकतात आपल्या आरोग्यावर? खरं सांगू तो हा जो वर्क प्लेस स्ट्रेस किंवा आपण कामाचा जो तणाव म्हणतो, हा एक फक्त इमोशनल डिस्कम्फर्ट नसून हा एक मेडिकल इश्यू आहे. आणि हे आपण हम्म. जाणीव किंवा ह्या गोष्टीची जाणीव ठेवणं गरजेचं आहे. वेन स्ट्रेस बिकम्स क्रॉनिक क्रॉनिक म्हणजे जो दिवसेंदिवस, आठवडा आणि आठवडा, महिनोन महिने लोक जो सहन करत राहतात. वेन इट बिकम्स क्रॉनिक, ते तुमच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला एफेक्ट करतात. म्हणजे तुमच्या हार्टला एफेक्ट करतात, तुमच्या ब्रेनला एफेक्ट करतात, तुमच्या प्रतिकारशक्तीला एफेक्ट करतात. तुमच्या झोपेवर त्याचा असर होतो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुमच्या मेंटल हेल्थला त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट होत असतो. आम्ही बरेचदा इमर्जन्सी रूम मध्ये आणि एस्पेशली आजकालची जेनझी किंवा ही जी हाय फ्लाइंग एक्झिक्युटिव्ह पॉप्युलेशन हे आमच्याकडे येत असतात विथ कधी कधी त्यांना अक्यूट चेस्ट पेन होत असतो किंवा श्वास घेण्याला त्रास होत असतो. आणि जेव्हा आम्ही त्याच्या आजाराच्या खोलामध्ये जातो तेव्हा आम्हाला लक्षात येतं की मेनी टाइम्स रूट कॉज इज प्रोलॉंग्ड वर्क स्ट्रेस हम्म. rather than being any heart issue or a lung issue. Sometimes it's just a prolonged work stress. बरोबर. आणि या ह्याच्याकडे दुर्लक्ष करणं कम्स ॲट अ ह्युमन ॲज वेल ॲज अ फायनान्शियल कॉस्ट. नॉट ओनली ह्युमन, बट इट कम्स ॲट अ फायनान्शियल कॉस्ट ऑल्सो. कामाच्या ताणाविषयी आपण बोलतोय, पण अनेकदा जेव्हा एखादा माणूस असं म्हणतो की मला कामाचा ताण आहे किंवा स्ट्रेस आहे, तर अनेकदा लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. लोक त्याला दुर्बलतेचं लक्षण मानतात. तर तुमचं याच्याविषयीचं मत काय आहे? नाही, नाही, मुळीच नाही. मुळीच नाही. स्ट्रेस इज बायोलॉजी. खरं सांगू ती तुमची एक शरीराची सर्व्हायवल सिस्टीम आहे विच इज रिस्पॉन्डिंग टू दिस प्रेशर. आणि ते प्रत्येकाला अफेक्ट करतो. म्हणजे राईट फ्रॉम अ ज्युनियर स्टाफ पासून एक सीईओ पर्यंत तो प्रत्येकाला त्याचा त्याचा त्रास होत असतो. प्रॉब्लेम इज आपली जी शरीराची सिस्टीम आहे ना, दॅट इज बिल्ड फॉर अक्यूट स्ट्रेस. पण जेव्हा हा अक्यूट स्ट्रेस दिवसेंदिवस, आठवडा आणि महिनोन महिने वाढत राहतो, त्यावेळेला त्याचा शरीराच्या सगळ्या अवयवांवर परिणाम होतो. बॉडी इज नॉट मेड अप फॉर दिस क्रॉनिक स्ट्रेस. येस, अक्यूट स्ट्रेस म्हणजे जो एखादा आठवडा काहीतरी तुमच्यावर प्रसंग आला, तो एखादा आठवडा राहिला, युअर बॉडी इज अडॅप्टेड, कॅन अडॅप्ट टू इट. पण हाच स्ट्रेस जेव्हा फार फार लांब काळ जेव्हा राहतो, तेव्हा त्याच्या शरीरावर अनडिझायरेबल इफेक्ट्स व्हायला लागतात. स्ट्रेसच्या इफेक्ट विषयी आपण बोलतोय. मानसिक त्रास तर त्याच्यामुळे होतच असतो, पण मग त्याच्यामुळे कुठले शारीरिक आजार सुद्धा उद्भवत असतात का? खरं सांगू तर ह्या इफेक्टचा आजार हा म्हणजे खरं सांगू तर या स्ट्रेसमुळे इट इज लाईक अ प्रेशर कुकर. जेव्हा आतलं दिवा देवा जेव्हा तुमच्या डोक्यातलं प्रेशर फार वाढतं, तेव्हा त्याचा तो रिलीज मेकॅनिझम कुठच्याही स्वरूपात दिसून येतं. दिस क्रॉनिक स्ट्रेस कॅन लीड टू हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस, हार्ट डिसिजेस, मग लॅक ऑफ स्लीप, रात्री फार विचार येत राहणं, त्याच्यानंतर एन्झायटी म्हणजे सतत काळजी वाटत राहणं, किंवा डिप्रेशन आणि कधी कधी पूर्ण बर्नआउट, अशी ही वेगळे वेगळे प्रेझेंटिंग त्याचे सिम्पटम्स असू शकतात. आणि आय हॅव सीन दिस इन प्रोफेशनल्स ॲज लेस एज 30 years of age, presenting with heart symptoms, which could be a wake-up call. This should be a wake-up call. Especially आताचं जे कल्चर आहे, जे अमेरिकाला आणि विच आर केटरिंग टू US आणि युरोपियन क्लायंट्स, ज्यांचे रात्री 3 वाजता कॉल्स आणि 4 वाजता कॉल्स असतात, ह्या पॉप्युलेशनमध्ये आपण हा कामाचा तणाव अधिक प्रमाणात बघतो. आपली ओव्हरऑल जी लाईफस्टाईल आहे त्याच्याविषयी तुम्ही आता माहिती सांगितली. अनेकदा पण असं होतं की लोक या सगळ्या धावपळीमध्ये आराम करायला विसरतात. मी नंतर आराम करेन, नंतर वेळ मिळेल तेव्हा बघू. तर अशी जी सगळी विचारसरणी आहे, तर त्याच्याविषयी काय सांगा? नाही, खरंच ही विचारसरणी खरं धोक्याचीच आहे.
त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणायचं तर एक प्रॉडक्टिव्हिटी पॅराडॉक्स असं म्हणतो. म्हणजे इट्स 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 अ पॅराडॉक्स. काय होतं म्हणजे जेव्हा मॉडरेट स्ट्रेस असतो ना, तेव्हा इट इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स. एक एक स्ट्रेस जेव्हा एका ठराविक प्रमाणात असतो, आपण पूर्णपणे स्ट्रेस फ्री एन्व्हायरमेंट दिलं तर माणसाला त्याची कदाचित जबाबदारीची जाणीव राहणार नाही. तेव्हा आपण एक मॉडरेट स्ट्रेस जेव्हा देतो तेव्हा इट हेल्प्स टू इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स. बट बियॉन्ड द पॉइंट म्हणजे हा एका रबर बँड सारखाच आहे. फार तुम्ही जर हा स्ट्रेस ताणून धरलात तर द आउटपुट ऍक्च्युअली ड्रॉप्स आणि त्याची फिजिकल आणि मेंटल हेल्थ स्टार्ट डिटोरेटिंग. यू मे फील बिझी बट बट यू आर लाईक रनिंग ऑन अ हॅमस्टर व्हील. तुम्ही सतत एका थ्रेडमिलवर धावत राहता. शेवटी कधी ना कधी तुम्ही एक्झॉस्ट होणार आणि स्वतःच थकून बाहेर पडणार. कामाच्या ताणाविषयी आपण बोलतोय, पण मग बर्नआउट काय आहे आणि त्याची लक्षणं नेमकी काय असतात? मी जसं म्हणालो तसं बर्नआउट मध्ये तुम्ही एका ठराविक टाइमाच्या अधिक वेळ तुम्ही एका थ्रेडमिलवर धावत राहतात. कधी ना कधी तुम्ही त्याच्यातनं थकून म्हणजे तुमच्या एका लिमिटच्या बाहेर जाणार आहात. तुम्ही थकून त्याच्यावरनं खाली पडून जाणार. तर कॉमन रेड फ्लॅग ज्याला आपण म्हणतो म्हणजे धोक्याची चिन्ह, हे म्हणजे एक सतत फटीग म्हणजे थकवा जाणवणं किंवा इरिटेबिलिटी. बरेचदा ही गोष्ट तुमच्या फॅमिली मेंबर्सना जास्त जाणवते, की तुम्ही दिवसभर काम करून येतात आणि घरी आल्यावर तुमचा तो जो आउटबर्स्ट होत असतो, यू आर मोर इरिटेबल. तुम्हाला नीट शांत झोप नाही लागत किंवा तुम्हाला सतत बरेचदा फ्रिक्वेंटली तुम्हाला डोकं दुखणं, बॉडी एक्स होणं, सकाळी उठून जो उत्साह लागतो कामाला जाण्याचा तो नसतं, म्हणजे मोटिवेशन नसणं. कधी कधी द रॅशनल थिंकिंग ब्रेन फॉगिंग आपण असं जसं म्हणतो तसं होणं. आणि कधी कधी इमोशनल डिटॅचमेंट म्हणजे कुठच्याही गोष्टी आपण काम करतोय पण त्याच्याशी आपण एंगेज नाहीये. ह्या ज्या असं काही काही धोक्याच्या चिन्ह असतात. आणि बर्नआउट इज नॉट लेझीनेस. बर्नआउट हा आळशीपणा नव्हे, तर इट इज अ न्यूरोकेमिकल एक्झॉशन. ओके. युअर बॉडी हॅज एक्झॉस्टेड इट्स इट्स फायटिंग कॅपॅसिटी. पण मग आता ही जी बर्नआउटची समस्या आहे, तर ती ऑफिस मधलं जे म्हणजे वर्क कल्चर आहे किंवा जास्त कामाचा ताण आहे, जास्त हाय परफॉर्मन्स द्यायचं कुठेतरी प्रेशर आहे प्रत्येकावर, तर त्याच्यामुळे होते असं आपल्याला म्हणता येईल का? नाही, जरूर. आपण जर बघायला गेलो तर हा जो तणाव असतो हा सगळ्यात जे हाय परफॉर्मन्स असतात त्यांना सगळ्यात जास्त जाणवतो. कारण ते जी लोक असतात ते सगळ्या गोष्टीची स्वतःहून जबाबदारी घेत असतात. ते स्वतःचे हाय स्टँडर्ड्स ठेवत असतात आणि तो जो हा जो 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 तणाव असतो तो स्वतःचा ऍज वेल एज दुसऱ्यांचा हे क्वाइटली ऍब्झॉर्ब करत राहतात. आणि त्यांना युजली एक ऑप्शन्स असतात म्हणजे बियॉन्ड अ पॉइंट ते तुम्हाला कंप्लीट करणार नाही. सो ते तुम्हाला जस्ट दे विल लीव्ह द ऑर्गनायझेशन अँड गो. त्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट वेन तुमचा जो टॉप टॅलेंट जेव्हा सोडून जातो, इट इज अ सिग्नल दॅट द सिस्टम इज कुठेतरी ओव्हरलोड झालेली आहे आणि तुम्हाला त्या सिस्टमला ऍड्रेस केलं पाहिजे. बिकॉज द टॉप परफॉर्मन्स विल नॉट कंप्लेंट, दे विल जस्ट लीव्ह. कार्यस्थळावरचा जो तणाव आहे त्याच्याविषयी तुम्ही सगळी माहिती सांगितली, पण घरी सुद्धा अनेकदा आपल्याला तणावाची समस्या जाणवत असते किंवा इतर ठिकाणी गेल्यानंतर पण कुठेतरी एक मनावर प्रेशर असतं, तर त्याच्याविषयी काय सांगता? खरं सांगू तर हा जो तणाव जो तुमच्या कार्यशाळेतला जो वर्कप्लेस जो स्ट्रेस असतो तो तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षेत्रात त्याचं मग प्रोग्रेस होतो. इट स्टार्ट लिकिंग इन टू एव्हरीथिंग. मग ते तुमचे पर्सनल रिलेशनशिप्स असतील, तुमची झोप असेल, तुमचे आणि तुमच्या मुलांचे संबंध असतील, तुमचे फायनान्सेस असतील किंवा तुम्हाला जो सेल्फ एस्टीम म्हणतो म्हणजे मला जो स्वतःबद्दल जो अभिमान वाटतो तो असेल, या सगळ्यावर त्याचा इम्पॅक्ट होत असतो. आणि व्हॉट बिगिन्स ॲज अ सिम्पल वर्क फ्लो स्ट्रेस स्टार्ट्स अफेक्टिंग द एंटायर फॅमिली. म्हणजे त्याचा फक्त तुमच्यावर नाही पण त्या फॅमिलीमधल्या प्रत्येक माणसावर त्याचा परिणाम होत असतो. ताण येऊ नये म्हणून लोकांनी काय करायला हवं किंवा कंपन्यांनी असं आपल्या धोरणामध्ये कोणते बदल करायला हवेत की ज्याच्यामुळे कर्मचाऱ्यांना ताण जास्त जाणवणार नाही? पहिली गोष्ट आपल्याला स्वतःला आपली सीमा आखता आली पाहिजे. वी नीड टू नो वेन टू से नो. आपल्याला आपले लिमिटेशन्स कळले पाहिजे आणि त्या अकॉर्डिंगली आपल्याला अडॅप्ट केलं पाहिजे. आपण जेव्हा यंग असतो आपल्याला ही स्ट्रेस घेण्याची कॅपॅसिटी बऱ्यापैकी असते, पण जसं आपलं वय तसं वाढत जातं. यू नीड टू अडॅप्ट टू दिस स्ट्रेस
अँड मॉडिफाय युअर सेल्फ. आज ऑर्गनायझेशन्सनाही गरज आहे की आज आपण प्रत्येक आपल्याकडे प्रत्येक इक्विपमेंट, तुमची सप्लाय चेन सगळ्यामध्ये आपण प्रिव्हेंटिव्ह किंवा एएमसी करतो. पण जो सगळ्यात तुमचा इम्पॉर्टंट ऍसेट आहे म्हणजे ह्युमन बीइंग, ह्याच्याकडे आज कधी कधी दुर्लक्ष होत जातं, त्यांच्या मेंटल हेल्थकडे दुर्लक्ष केलं जातं. सो ऑर्गनायझेशन्स नीड टू हॅव अ प्रोएक्टिव्ह पॉलिसी टू फाइंड द स्ट्रेसर्स आणि कोण तुमचे जे तुमच्या हाताखालची लोकांवर किती स्ट्रेस होतोय आणि हाऊ कॅन वी मॉडिफाय दॅट स्ट्रेस. आजकाल वर्क प्रेशर आणि टार्गेट्स आणि हे सगळ्यांनाच असतं. सो हाऊ कॅन यू द ऑर्गनायझेशन कॅन रिअली कॉन्ट्रीब्युट बाय सीइंग हाऊ इट इज इफेक्टिंग एव्हरी इंडिव्हिज्युअल. आपण स्वतः काय करू शकतो म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे एक पुरेपूर झोप घेणं. आज 6 ते 7 तास झोप ही हम्म. ही नेसेसरी आहे. आणि आपलं एक शरीर एक बनलेलं आहे फॉर डायनल वेशन. लोक रात्री जागे राहतात आणि मग दिवसा झोपतात, एस्पेशली वेन दे आर केटरिंग टू फॉरेन क्लायंट्स. इट मेक्स इट डिफिकल्ट. मग प्रत्येकाला स्वतःचे बाउंड्रीज, तुमचे कामाचे वेळ आणि वर्क लाईफ बॅलन्स हे करणं गरजेचं आहे. टेक शॉर्ट ब्रेक्स. तुम्हाला 10 आणि 15 दिवस जायचं घर, पण एक 2 दिवस जरी तुम्ही एक कामापासनं डिटॅच झालात तरी यू कॅन रिचार्ज युअर शॉर्ट रिचार्ज आपण करू शकतो. फिजिकल एक्सरसाइजेस, योगा सारख्या एक्सरसाइजेस दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा कधी तणाव जाणवतो तेव्हा निसंकोच एका सायकोलॉजिस्ट किंवा प्रोफेशनल हेल्पची हे घ्या. ती कुठचं तरी वेडेपणाचं लक्षण नाहीये. पण देर आर दीज क्लिनिकल सायकोलॉजिस्ट हू कॅन रिअली हेल्प यू इन दीज सिच्युएशन्स. ओके, अँड सीक प्रोफेशनल हेल्प अर्ली. जेव्हा तुम्ही डिप्रेस आणि असता त्यावेळेला आय नेव्हर ऍडवाइज पीपल टू डू अ योगा ऑर समथिंग. यू हॅव टू डू अ एक्सरसाइजेस विच इन्क्रीज युअर एंडॉर्फिन्स. म्हणजे मग चालायला जा किंवा झुंबा जॉईन्स करा किंवा डान्सिंग करा किंवा ग्रुप ऍक्टिव्हिटी करा. याने तुमचे जे हॉर्मोन्स असतात विच कॉज पॉझिटिव्ह इम्पॅक्ट, यांची संख्या वाढते आणि यू फील पॉझिटिव्ह. वेन यू आर इन डिप्रेशन दॅट्स नॉट राईट टाइम टू डू अ योगा और योगा म्हणजे आपण जे प्राणायाम म्हणतो नाही, कारण तुम्ही त्या परिस्थितीत उलट स्वतःचा विचार करत राहतात. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू डू cardio or such kind of a gymnastics or dancing activities which will increase the endorphins and make you feel positive. ताणाच्या समस्येला तोंड कसं द्यायचं याची तुम्ही थोडक्यात माहिती दिली. पण एक डॉक्टर म्हणून तुम्ही नोकरदार वर्गाला किंवा व्यावसायिकांना किंवा एकूण सगळ्यांना काय संदेश द्याल की त्यांनी या समस्येकडे कसं बघायला हवं, काय करायला हवं? तुम्ही तुमच्या सक्सेसचा मोबदला तुमच्या हेल्थने देऊ शकत नाही. युअर हेल्थ इज नॉट अ प्राइस दॅट यू पे फॉर युअर सक्सेस. तुमच्या सस्टेनेबल परफॉर्मन्ससाठी म्हणजे तुम्हाला लॉंग परफॉर्मन्स करायचं असेल, याच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे की तुम्ही तुमचं फिजिकल आणि मेंटल वेलबिंगला तुम्ही प्रोटेक्ट करणार. बरोबर. तुमचं शरीर तुम्हाला सिग्नल देत असतं, त्याला योग्य त्या वेळेला त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका त्या गोष्टीकडे. देर इज ऑलवेज अ टर्निंग पॉइंट. तुम्ही योग्य वेळेला यू कॅन ऑलवेज अ टर्निंग पॉइंट. यू कॅन चूज इट बिफोर द बर्नआउट चूजेस यू. Before it really chooses you, you can always take a step back, look at life, and make a fresh beginning. धन्यवाद डॉक्टर. तुम्ही आम्हाला कामाचा ताण या विषयावर खूप सविस्तर माहिती दिली आणि खूप छान मार्गदर्शनही केलं. त्यासाठी मनापासून धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर कोणत्या आरोग्यविषयक समस्या जाणवत असतील आणि त्या विषयावरच्या तुम्हाला कुठल्या शंका असतील तर त्या सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.